उपकारासाठी आले घरजा वैकुंठी. प्रथम क्रमांक. आता उपकार करतात पण त्याच्या 4 विभाग आहे. काही उपकार्यावर उपकार करतात, काही अपकार्यावर अपकार करतात, काही उपकार्यावर अपकार करतात, पण संत अपकार्यावर उपकार हा फरक. उपकार्यावर उपकार तुमच्या भाषेत सांगतो, यानं त्याला तंबाखू दिला मग हे त्याला चुना. हे कीर्तन कळलं तुम्हाला? पुढे पाटील, यानं त्याच्यावर तंबाखूचा उपकार केला की ते याच्यावर चुन्याचा उपकार करतं. नुसता तंबाखू खाऊ नये. तंबाखू खाण्याला सांगतो भगवंत म्हणे, अर्जुना जो खाय तंबाखू चुना तो भक्त माझा जुना. हे ओवी ज्ञानेश्वरीतल्या 19व्या अध्यायात आहे बरं का वागचं. हे त्याला तंबाखू देतं शेळके पाटील, मग ते याला चुना देतं. म्हणजे यानं त्याच्यावर तंबाखूचा उपकार केला की त्यानं याच्यावर चुन्याचा उपकार. याला म्हणतात उपकार्यावर उपकार. अपकार्यावर अपकार तुमच्या भाषेत सांगतो, यानं त्याची गण पेटवली 2 महिन्यानं हे त्याचा गोठा पेटवतं. हे अपकार्यावर अपकार. काय उपकार्यावर अपकार. जही ते नीच बढाई पावा हे ठरलेलं आहे. ते वाहत होता विंचू, बेंडकोळीला दया आली. अर्ध्या मिनिटात सांगतो. उडी टाकली, पाण्यात पोहत गेली बेंडकोळी. तिकडनं विंचू घेतला पाठीवर. परतीचा प्रवास सुरू झाला. जोपर्यंत बेंडकोळीच्या पाठीवर विंचू होता, पाण्यातला प्रवास होता, तोपर्यंत विंचू हरिभक्त परायण होता. त्याला माहिती आहे जीव धोक्यात आहे, हालचाल नाही, शांत बसला होता. जेव्हा बेंडकोळी नदीच्या काठाला आली, विंचवाला वाटलं आता तर वाचलो, पण माहिती करून द्या पठ्ठ्याला काय म्हणतात. उतरताना बैमानानं नांगी मारली. हे 2-2 फूट उड्या मारत होती बेंडकोळी. याला म्हणतात उपकार्यावर अपकार. तंबाखू चुना उपकार्यावर उपकार. गण पेटवणे, गोठा पेटवणे अपकार्यावर अपकार. हा दृष्टांत उपकार्यावर अपकार. कोणी उपकार्यावर उपकार करतात, कोणी अपकार्यावर अपकार करतात, कोणी उपकार्यावर अपकार करतात, पण संत अपकार्यावर उपकार हे लक्षात घ्या. अरे कोणती दिंडी निघू द्या महाराष्ट्रात, 2 संतांचं भजन, ज्ञानोबा तुकाराम आहे ना, संध्याकाळी गुलाबजाम. खरं आहे का नाही? खरं बोला, वळणला आहे तुम्ही, काय मजा आहे. अरे नुसता आम्ही ज्ञानोबा तुकाराम म्हणतो तर गुलाबजाम आहे. त्यांना मांडे भाजायला खापर नाही मिळालं हे लक्षात ठेवा. झोळी फाडली, संन्यासाची कार्टी म्हणून कपड्यासह आंघोळ्या केल्या. झोळी फाडली. वाकचौरे महाराज, पीठ खाली पडलं. निवृत्तीनाथाचा हात ज्ञानोबा रायने धरला. दादा मारल आपल्याला, चल थांब. का? अरे रात्रीचे मायबाप गेले ज्ञानोबा, फक्त मला जाग केलं होतं. माझ्या गळ्याला बिलगू बिलगू मायबाप अंधारात रडले होते. का रडता आई? का रडता बाबा? शेवटचं रडणं आहे निवृत्ती. समाजाने स्वीकारावं तुम्हाला म्हणून आम्ही दोघंही देहांत प्रायचित्ताला चाललो. पण माझे 3 लेकरं झोपलेले आहे, सोपान, मुक्ता, ज्ञानोबा. सकाळी जाग आल्यावर तुझ्या गळ्याला बिलगू बिलगू रडतील. तुला विचारतील, दादा आई कुठे गेली, बाबा कुठे गेले. एकच विनंती आहे निवृत्ती, थोरला या नात्यानं माझ्या 3 लेकरांना मायबापाची आठवण होऊ देऊ नको. ती जबाबदारी माझ्यावर टाकून गेले ज्ञानोबा. आई बाबा, अरे यानं मारलं तरी चालेल, पण मुक्तानं सोपान वाट पाहत असतील, दादा काहीतरी आणेल. त्याची तिथपर्यंत नाही वाकचौरे. त्याला माहिती आहे थांबला का, कळलं मला. मी गेल्यावर हे पडलेलं पीठ घरी नेण्याची इच्छा आहे का रे तुमची? तो दुर्जन तिथपर्यंत आला खुडे पाटील, आणि ते मातीत लातणी घासलं पीठ. चाल तेव्हा इथून. त्या दिवशी ज्याच्या नावावर आपण गाडीत बसतो यशीच्या, त्या माऊलीला, सोपान काकाला, 4ही भावांना उपवासी झोपावं लागलं पाणी पिऊन.
एवढा त्रास समाजाने दिला, पण ज्ञानेश्वरी ग्रंथ पूर्ण झाला. निवृत्तीनाथ प्रसन्न झाले. ज्ञाना, मी ग्रंथावर प्रसन्न आहे, काय पाहिजे ते माग. तुम्ही प्रसन्न आहे का गुरुदेवा? एकच अपेक्षा आहे, ज्यांनी आम्हाला जन्मभर त्रास दिला त्यांचा दुर्जनपणा जाओ. पहिली मागणी काय आहे? जे खडाची व्यंकटी सांडो, याला म्हणतात अपकार्यावर उपकार. विठ्ठल एकच तास राहिला. आता हे जुनं गाव आहे, इथं कीर्तन करणं म्हणजे घरी आई बापासोबत, भावासोबत, बहिणीसोबत गप्पा मारणं, त्यातला हा प्रकार आहे. त्याला तुम्ही कीर्तन म्हणा. बरोबर वेळेत मोकळे करतो. हा विठ्ठल संत, त्यांचे उपकार जीवावर आहे, त्यांचे उपकार संतावर सुद्धा आहे. सगळी प्रमाण तुम्हाला माहिती आहे. जीवावर उपकार संताचे, ते जर नसते, जॅकेटवाले आपण कुठे असतो? संताचे उपकार जीवावर, संताचे उपकार संतावर. काय सांगू आता संताचे, काय सांगू आता संताचे उपकार. हे शब्द कोणाचे आहे? तुकोबारायचे. म्हणजे तुकोबाराय संतच आहे आणि माझ्यावर संताचे उपकार आहे ते कबूल करतात. म्हणजे संताचे उपकार जीवावर आहे, संताचे उपकार संतावर आहे, नवल नाही. संताचे उपकार देवावर सुद्धा आहे. असा कोण संत आहे ज्याचे देवावर उपकार आहे? ऐसा मारुती उपकारी, ऐसा मारुती उपकारी, ऐसा मारुती तुम्हाला घेणं काय? अभंगावर आलो ना, सुरुवातीला वाटलं हे चाललं कुठं, सांगतं काय,
मी शुद्धीवर आहे. ज्याची त्याची अभंग सोडवायची पद्धत असते. काय केंद्र सरकारचा नियम आहे का रे पहिल्या चरणात सुरुवात करावी? सिद्धांत आला बस. 2 न 2 4 हा सिद्धांत आहे. मग आम्ही 2 न 2 4 म्हणू. 3.5 न अर्धा 4च होते. 3.25 न पाऊण 4च होते. 2.25 न पावणे 2 4च होते. 1.5 न 2.5 4च. आम्ही कसंही करू, फक्त 4ची गरज आहे ना तुम्हाला. मग आम्ही आलो बरोबर आहे. मारुती उपकारी विठ्ठल. अरे संताचे उपकार संतावर आहे, नवल नाही. संताचे उपकार जीवावर आहे, वैशिष्ट्य नाही. संताचे उपकार देवावर. अरे असा कोण संत आहे ज्याचे उपकार देवावर आहे, ज्याच्या दरबारात सेवा आहे? ऐसा इकडे पाहता, ऐसा मारुती उपकारी, ज्याचे उपकार देवावर आहे. पहिलं आता नुसतं एवढ्यावर कीर्तन होईल. चंदन तरु हरी संत समीरा. चंदन तरु हरी संत समीरा. इथे 2 शब्द आले. संताला वारा म्हटलंय आणि देवाला चंदन म्हटलं. संत वारा आहे, भगवान चंदन आहे. चंदन सुगंधी आहे, पण सुगंध पसरवायचं काम कोण करतंय? वारा. तसं देव तुमच्यापर्यंत पसरवला कोणी? संत रूपी वाऱ्याने. हे संताचे देवावर उपकार. ऐसा मारुती उपकारी. तर इथे शब्द आहे. पहिली गोष्ट मारुती. आणि तुम्ही म्हणता संताचे उपकार. मारुती संत आहे. अरे याच्यावर एक कीर्तन होईल एवढी प्रमाण आहे. हनुमानजी लंकेमध्ये जात असताना, बस लांबवत नाही, जात असताना लंकेतल्या घराची रचना अशी होती. बाहेरून मंदिर वाटायचं. मंदिर समजून मारोतराव आत जायचे. आत गेल्यावर तिथे मॉज भक्षण मदिरा प्राशन कृत्य पाहून बाहेर यायचे. मंदिर मंदिर प्रति करी शोधा, देख जहा तहा अगणित जोधा. बाहेर यायचे. पहाटेपर्यंत फिरले, पण पहाटे एक घर असं दिसलं. हरी मंदिर तह भिन्न बनावा. हरीचं मंदिर बाजूला, राहण्याचा निवास वेगळा, चित्र भिंतीवर धनुष्य बाणाचं, अंगणात वृंदावन तुळशीचं. अख्ख्या लंकेत एवढं एकच घर मी जे वर्णन केलं ते. वृंदावन तुळशीचं अंगणात आहे, छोटंसं हरीचं मंदिर अंगणात आहे, धनुष्य बाणाचं चित्र भिंतीवर आहे. ते घर बिभीषणाचं आहे. हे पाहून हनुमानजीच्या आनंदाला पारावार नाही. रामायुध अंकित ग्रह शोभा वर्णिन जाई. रामायुध अंकित ग्रह शोभा वर्णिन जाई. नव तुलसी का रुंदतः देख हर्ष कपिराई. सियावर रामचंद्र. बस बस आनंद झाला. आनंद झाला हनुमानजीला. आणि होतोच. याला म्हणतात माझे या जातीचे मज भेटो कोणे. अख्ख्या लंकेत एकच घर वृंदावनवालं. बस मारोतरावच्या आनंदाला पारा. कल्पना करा. कल्पनाला काही खर्च आहे का? कोतकर शेळके नीट आहे का? काय खर्च आहे कल्पना? तुमचा मुलगा अमेरिकेला आहे, आता काही खर्च आला काय एवढ्याला? बाप हाडाचा वारकरी आहे, मुलगा मोठा अधिकारी आहे, 10 4 चाक्या, त्याला अंगरक्षक म्हणून अमेरिकेला. आणि तो सारखा म्हणतो बाबा एकदा तरी या अमेरिकेला, एकदा तरी या अमेरिकेला, एकदा तरी. बाप हाडाचा वारकरी म्हणतो काय रे अमेरिकेत? इंद्रायणी आहे का चंद्रभागा? विठ्ठलाचं मंदिर आहे का समाधी माऊलीची? नाही, पण याच बाबा, याच बाबा, याच. हो नाही करता करता बापानं होकार दिला. येतो, पण एका अटीवर, माझ्या पोशाखात. गुडघ्याच्या वर धोत्र, बाराबंदी, तांबडं पाकोट, 2 तुळशीच्या माळा, गोपी चंदन, बगलेमध्ये गाथा ज्ञानेश्वरी पिशवी राहील लटकून, आणि खांद्यावर भगवा झेंडा राहील.
नाही तू म्हणशील तिथं आल्यावर म्हाताऱ्या बरमोडा घाल. नाही बाबा, तुमच्याच पोशाखात या बाबा. इथल्या मुलाने बसून दिला, वेळ कमी होती ना, लवकर बसला म्हातारा. पण त्याच्याच पोशाखात गुडघ्याच्या धोत्र, बाराबंदी, तांबडं पागड, 2 माळा, तुळशीच्या, गोपीचंदनच्या बुक्का, बगलेमध्ये गाथा ज्ञानेश्वरीची पोथी आणि इकडे खांद्यावर एक भगवा झेंडा. सगळे तांबड्या कलरचे प्रवासी होते परदेशातले. टोमॅटो सारखे कलर त्यांचे. मक्याच्या कणसाला केस असतात तसे डोक्याचे केस. त्याच्यात एकच बसलं झेंड्यावालं. हा, आणि त्यांची इंग्रजी मधून निंदा चालू झाली या म्हाताऱ्याबद्दल. आता याला काय कळतं. पण या हाडाच्या वारकऱ्यानं विमान उड्डाण झाल्यावर डोळे बंद केले, जपमाळ घेतली, विठ्ठल 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 विठ्ठल, 10 तास अमेरिका येईपर्यंत. झाला प्रवास, काळजी करू नका, झाला प्रवास. मुलगा घ्यायला आला, ज्याला 10 4 चाक्या अंगरक्षक आहे, मोठा अधिकारी आहे. मुलगा घ्यायला बाप जेव्हा विमानतळावर उतरला, सगळे लोक बघत होते. गुडघ्याच्या धोत्र, तांबडं पागोट, बाराबंदी, माळा तुळशीच्या 2, बगलेत पिशवी, खांद्यावर झेंडा. त्याचे सगळे मोठे मोठे ऑफिसर अधिकारी होते 50. मुलगा लाजला नाही, पायातले जोडे काढले. ज्याला 10 4 चाक्या अंगरक्षक आहे तो मुलगा अमेरिकेत अधिकारी आहे. पायातले जोडे काढले, घाई घाई आला आणि विमानतळावर आपल्या वारकरी बापाला साष्टांग दंडवत घातला. जसा दंडवत घातला बापाला, तर बाप हुंदके देऊ देऊ रडू लागला. मुलगा उभा झाला, आपल्या बापाचे अश्रू पुसले. बाबा, हा बेटा, विमानात काही त्रास झाला नाही? मग रडताय? आनंदानं रडतो बाळा. का? माझ्या परमार्थाचं सार्थक झालं. अरे एवढे 5-50 अधिकारी तुझ्या हाताखाली आहे, 10 4 चाक्या अंगरक्षक आहे. त्यांच्या समोर अमेरिकेच्या विमानतळावर या फाटक्या वारकऱ्याला बाप म्हणून घ्यायला लाजत नाही. मला याच्यापेक्षा काय मिळवायचं बाळा जीवनात? आता पुढचं सांगतो. एक साताऱ्याचा वारकरी मुलाकडेच गेला होता. त्याला सोडायला मुलगा विमानतळावर आला. त्याचाही तसा ड्रेस होता, गुडघ्याच्या धोत्र, बाराबंदी, तांबडं पाकोट, 2 माळा तुळशीच्या, गोपीचंदन, बगलेत पिशवी, खांद्यावर झेंडा. ओळख नाही. हा वारकरी वळणचा, तो साताऱ्याचा. ओळख नाही, फक्त पोशाख सारखे. म्हणून एकमेकाच्या जवळ येऊ लागले. परिचय नसताना वाकचौरे. आणि जे एकमेकाच्या गळ्याला बिलगून रडणं सुरू झालं वारकऱ्याचं. कुठे? अमेरिकेच्या विमानतळावर. का? माझ्या पांडुरंगाची भगवी पताका 7 समुद्रापलीकडे आणली. तुझा जय जयकार हो. मी का सांगतो हे? अमेरिकेच्या अध्यक्षाच्या भेटीत जो आनंद नाही, तो वारकऱ्याला वारकऱ्याच्या भेटीत आहे. याला म्हणतात माझ्या जातीचे मज भेटो कोणी. तसं हनुमानजी इथून वाढलं. मी शुद्धीवर आहे. लंकेत गेल्यावर अख्खी सोन्याची लंका आहे, पण आनंद तिथं झाला. रामायुध यंकित ग्रह शोभा वर्णिन जाई, नव तुलसी का रुंदतः एक हर्ष कपिराई, सियावर रामचंद्र. आनंद झाला, पण जास्त वेळ टिकला नाही. 9:11 झाली. जास्त वेळ टिकला नाही आनंद. का? हनुमानजीनं डोकं चालवलं. लंका निशिचर निकर निवासा, यह कहा सज्जन कर बासा, मनमय तर्क करे कपिलागा. विचार केला, संपूर्ण लंका नगर राक्षसांचा आहे. इथं हबप कसा असेल? मला फसवायसाठी रावण सरकारचा नाटक तर नसेल? कारण काही माणसं बंगल्यापेक्षा वृंदावनलाही भारी बांधतात. थोडंसं हिरवीगार असते, एवढ्याहून समजायचं नसते. बंगल्यात वारकरीच असते. अंगण में देखे तो तुलसी का कुंडा और फ्रिज में देखे तो मुर्गी का अंडा. ये तो हनुमान जी लंका निवास. तेही समय विभीषण जागा.
त्याच वेळेला बिभीषणजी जागे झाले आणि जेव्हा बिभीषणजी हनुमानजीच्या जवळ येऊन म्हणाले, आता कळलं मारुतीराया काय, मी वैऱ्याचा भाऊ असलो तरी माझ्यावर श्रीरामाची कृपा झाली का. मोर भरोसभा सुनो हनुमंता, राम कृपा बिनु मिल नाही संता. तुमच्यासारखा संत ब्रह्ममुहूर्तावर वैऱ्याच्या भावाला दर्शन देतो, याचा अर्थ माझ्यावर रामरायाची कृपा आहे. जिथं वैऱ्याचा भाऊ हनुमानजीला संत म्हणतात, आपलं काय घेऊन बसला, म्हणजे हनुमानजी संत आहे हे सिद्ध झालं. आणि त्या संताचे उपकार संतावर आहे, संताचे उपकार जीवावर आहे, नवल नाही, संताचे उपकार देवावर आहे. कोणता संत, ऐसा, हा बस बस शुद्धीवर या, ऐसा बा जमला. मारुती उपकारी. मारुती, मारुत म्हणजे वारा, त्याच्यापासून झाला म्हणून एक नाव त्याचं मारुती आहे, मारुती. पण एक युक्तिवाद आहे, आपल्या मुलाच्या वयाची मुलं, बरं का, खुशाल आहे का बाबा आप, ए मच्छू, आपल्या मुलाच्या वयाची मुलं त्यांची लग्न झाली की म्हातारी स्वतःच्या मुलाला म्हणत असते, उरकून घे, अरे सून बघायची आम्हाला, उरकून घे. तो एका वर्गात शिकला, त्याला 2 लेकरं झाली, तो अजून भानगडीत पडत नाही, उरकून घे. पुढच्या वर्षी ते म्हणतं, पुढच्या वर्षी, पुढच्या वर्षी, आम्ही मेल्यावर करणार आहे का लग्न, पुढच्या वर्षी. तसं अंजना माय दरवर्षी हनुमंताला म्हणायची वैशाखात, उरकून घे, उरकून घे, मला सून बघायची आहे रे मारुती, उरकून घे. तरी हा बाबा भानगडीत पडला नाही. शेवटी माय रडायला लागली. मी तिथंच होतो म्हणून सांगतो. आता शब्दाची मजा पहा. बच्चे ने शादी नहीं की, बच्चे ने शादी नहीं की, इसलिए जिसकी माँ रोती है उसी को मारुती कहते हैं. विठ्ठल ऐसा मारुती उपकारी, ऐसा मारुती उपकारी, ऐसा मारुती उपकारी, ऐसा मारुती उपकारी. तुकालो रे चरणावरी, तुकालो रे चरणावरी, जाने सीता शोध के, जाने सीता शोध के. तुकालो रे चरणावरी, तुकालो चरणावरी, जाने सीता शोध के, जाने सीता शोध के. ज्याचे देवावरही उपकार आहे असा कोण संत आहे, ऐसा मारुती उपकारी. आणि देवावर उपकार करणारा मारुती राया असल्यामुळे तुका लोळे चरणावरी. आणि पा कर्तबगारी मुलाची असली तरी सडके शाबासकी, पूर्वीपासूनची पद्धत आहे. धिक शब्द धन्येच्या विरुद्ध आहे. मराठीमध्ये धन्य विरुद्ध धिक. तुमच्या पखवादातही धिक आहे, कुडे कुडे धिक. याचा धिक म्हणजे धन्येच्या विरुद्ध धिक. इथं धिक शब्द पखवादात का आला, तिथं तमाशात नाही, ते तिथं नरक कुंड डूब जाव आहे. बोल ए, नरक कुंड डूब जाओ, नरक कुंड डूब जाओ, नरक कुंड डूब जाओ, नरक कुंड डूब जाओ. तरी कोणी उठत नाही. बसलेल्यांना वाटते बिगर तिकीट डूब जाव असेल रे, आपण तर तमाशाला तिकिटा काढून आलो. मग तुन विचारतो कोण 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 कोण, ते तसंच वाचतं रात्रभर. हे आपलं धिकसाठी सांगतोय मी. नरक कुंड डूब जाओ, नरक कुंड डूब जाओ, नरक कुंड डूब जाओ. तुन म्हणतो कोण 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 कोण. आणि मग मंजिरा उत्तर देतो, सज्जन 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 मंदिरा वाचतो का, बिगर तिकीट आणि तिकीटवाले सज्जन डूब जाओ. तिथे इथे धिक आहे, धिक.
येशाम्न प्रीती, ज्याचं प्रेम भगवान श्रीकृष्णावर नाही त्याला पखवात सांगतो. दिक्तान 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 धिगेतान, हे शब्द आहे. दिक्तान 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 धिगेतान सततम कथयंती कीर्तनस्य मृदंगाः. याचा धिकचा अर्थ आहे धिक्कार, धिक्कार, आणि तो दंडेच्या विरुद्ध आहे. म्हणून मुलगा झाला, मुलगा झाला, अरे मुलगा नाही झाला, व्याली कुऱ्हाडीचा दांडा, व्याली कुऱ्हाडीचा व्याली कुऱ्हाडीचा वरणच खाली तोंडा, वरणच खाली तोंडा, खाली तोंडा, वरणच खाली तोंडा, वरणच खाली तोंडा, व्याली कुऱ्हाडीचा दांडा, वरणच खाली तोंडा, वरणच खाली तोंडा, वरणच खाली तोंडा, व्याली कुऱ्हाडीचा दांडा, वरणच खाली तोंडा, वरणच खाली आहे का नाही वळण? मग अजिबात कोणत्या बापाला घाबरायचं नाही. उद्यापासून सांगायचं का ढोक माराच्या कीर्तनात टाळा झाला, तू कोण लागून गेला, आता नाही घाबरायचं बरं. व्याली कुऱ्हाडीचा दांडा, वरणच घाली तोंडा. कुऱ्हाडीचा दांडा गोताच काळ म्हणतो आपण. अरे असा मुलगा जर जन्माला आला तर त्या मुलाचं काय होतं? मुलाचं काय व्हायचं ते होऊ दे, पण त्याच्या आईचं तुका म्हणे जाय नरका अभक्ताची माय. जिथे अभक्ताच्या मायला धन्य धिक्कार केला, मग धिकच्या उलट आपलं त्यासाठी चाललं. अभक्ताची माय, तिचा धिक्कार केला संतांनी, मग भक्ताच्या मायला धन्य अंजनीचा सुता, 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 अभक्ताच्या मायेचा धिक्कार आहे
तर भक्ताच्या मायला धन्यता आहे. धन्य अंजनीचा सुत. सगळ्यांना पाठ आहे ते. अंजना केशरीला दिली होती. हे 2 भाऊ आणि 1 बहीण होती. हो म्हणत जाण, त्याला काय होते. अत्री अनसूया, 2 मुलं, 1 चिरकारी, एकाचं नाव शतानंद, त्यांची बहीण अंजना. चिरकारी आईला घेऊन गेला 62 तीर्थाला. ते असं आहे. शतानंद राजा जनकाच्या दरबारात पुरोहित झाला आणि हे बहीण अंजना माय केशरीला दिली. केशरी इकडे नाशिकच्या पुढे राहत होता, ते अंजनी पर्वत. केशरी पुढे केशरी दक्षिणेकडे निघून गेला. पुढे रामाच्या सैन्यात सेनापती झाला. दधीची, ऋषमुख, केशरी, गवाक्ष. बरं का, हे वाढत चाललं प्रकरण, पण थोडक्यात सांगतो. हे 4 सेनापती रामाचे आहे. त्याच्यात केशरी हा श्रीराम सैन्यामध्ये सेनापती आहे. केशरी. मग अंजना मायनं वायुदेवाची प्रार्थना केली. वायुदेव प्रसन्न झाले. सगळ्या इतिहास तुम्हाला पाठ असल्यामुळे. इकडे सुवर्चशा नामे स्वर्गीची देवांगणान ब्रह्मशापे जानाघार झाली. ते सुवर्चशा नाव होतं तिचं. ब्रह्मसभेमध्ये ते नाचकाम करायला होती. करमणूक, मनोरंजन. एक दिवस नाचता नाचता खुळे पाटील ताल चुकला आणि तिचा सुवर्चसा काढली बाजूला. मी तिथंच होतो. ब्लड टेस्ट केलं. मग लक्षात आलं की 90 घेऊन आली. अरे वर आहे बिमारी. दारू पिऊन नाचायला आली का. मग शाप दिला. ब्रह्मशापे जाना घारी झाली. शिवाच्या नामी स्वर्गीची देवांगणा. ब्रह्मशापे जाना घारी झाली. ब्रह्मशापे जाना घारी झाली. शिवाच्या नामी देवांगणा. ब्रह्मशापे जाना घारी झाली. ब्रह्मशापे घार होशील घार. घाबरली. उशाप द्या. उशाप. कैकईच्या हातावरचा प्रसाद उचलशील, माय अंजनेच्या हातावर नेऊन टाकशील, तेव्हा शाप मुक्त. म्हणून हे प्रकरण डोळ्यापुढे आणा. ते रुसली कैकई. शेवटून मला का प्रसाद दिला. आणि हे फिरतच होती. उचलला प्रसाद घेऊन निघाली. अंजना मायनं वायुदेवाची प्रार्थना केली होती. त्याच वेळेला वायुदेवानं तिच्या तोंडातला प्रसाद पाडला. तो पडला. ऋषमुख पर्वतावर अशी हात करून बसलेली माय अंजना. पडता निर्धारी बक्षेला. तिच्या पोटी जन्माला आले हे मारोतराव. म्हणून 2 नावं आली. वायुदेवाच्या कृपेनं झाला म्हणून पवनसूत, आणि अंजनीचा मिस्टर केशरी, त्याच्या संबंधाने नाव आलं केशरी नंदन. विठ्ठल धन्य अंजनीचा सुत. आता हे ब्राह्मणानं ठेवलेलं नाव नाही हनुमंत. ज्याचे नाव हनुमंत. मग माँ मुझे भूक लगी है, जाओ बेटा पका हुआ फल खाओ. माय अंजना सहज म्हणली, पिकलेलं फळ खा. यानं बघितलं पूर्व दिशेला सूर्याचा उदय झालेला. धावले मारोतराव. प्रात समय रवी भक्षिली योतपती नवु लोक भयो अंधियारो. बस पाठ आहे तुम्हाला. रवी भक्षिलियो.
सूर्या ते ग्रासिले, अंधार पडला त्रैलोक्यात. सर्व देवता घाबरले, सर्व देव इंद्राकडे गेले. इंद्रानं वज्र फेकून मारलं, ते या बाबाच्या हनवटीला लागलं आणि म्हणून नाव हनुमंत झालं. हे कोण्या ब्राह्मणानं ठेवलेलं नाही. धन्यांजनीचा सुत हा ना, जमलं आता. नाव ज्याचे हनुमंत. इथपर्यंत आलो आपण. हा, बरोबर बरोबर करू आपण, काळजी करू नका. खालचं झालं एक चरण. ऐसा मारुती उपकारी तुका लोळे चरणावरी. आणि देवावर उपकार करणारा पुत्र जिच्या पोटी जन्माला आला, म्हणून धन्यता आईला, धन्यांजनीचा सुत. आणि ते हनवटीला वज्र लागलं म्हणून नाव ठेवलं गेलं हनुमंत. नाव द्याचे हनुमंत. इथपर्यंत आलो. अरे का बरोबर 1 मिनिट पुढे जात नाही आणि आधी सोडत नाही. हात वर करा. 50वं वर्ष आहे. पूर्वज 5 दिवसापासून 8 ते 10 पाहतात इकडे वळणला. कोणाचा हात खाली आहे ते पाहत असतील. असं शूटिंग वाले एवढे हात गेले भाऊ. अरे याला म्हणतात सुवर्ण महोत्सव, नाही तर नुसते नाव टाकतात. अमका महोत्सव, तमका महोत्सव. शाही गेलेला पखवाज, 2 म्हातारे टाळ घेऊन. आपण म्हणाव थाप टाका तर ते धुमावर. अरे पुढावर नाही, दोन्ही सारखीच झाली महाराज. आणि त्याचं नाव अमृत महोत्सव ठेवतात. अरे असं वळण पासून शिका. भागवा भागवी नाही, काट कसर नाही. एका तालात सर्वांनी थांबा थांबा. हे पहा वळण याला. फोटोग्राफर हे एवढे फोटो घे रे बाबा. एका तालात मी सांगतो तेव्हा. विठोबा रखुमाई. थांबा. एक थांबा. हा एक शाबास. हात वर. एक हात वर. एक एक हात वर. एक हा ताकद लावा जरा. सुवर्ण महोत्सव. हा विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. कुंडली खबरदार. ज्ञानदेव तुकाराम. माऊली महाराज. थांबा. अरे हार घालतो. चाल चाल म्हणा. दोन्ही काम होते आपल्या. किशोर गुरुजी. शाबा शाबा. इकडे बा इकडे बा. धन्या अंजनीच्या सूत. धन्य अंजनीच्या सूत. धन्य अंजनीच्या सूत. धन्य अंजनीच्या सूत. अंजनीचा सुत. धन्य अंजनीचा सुत. धन्य अंजनीचा सुत. धन्य अंजनीचा सुत. अंजनीच्या सुता.
दंड अंजनीचा सुत नामत्याचे हनुमंत नामत्याचे हनुमंत नामत्याचे हनुमंत जाने सीता शोधले जाने सीता शोधले जाने सीता शोधले रामा जाने सीता शोधले नावदाचे हनुमंत जाने सीता शोध केली जाने सीता शोध केली जाने सीता शोध केली जाने सीता शोध केली राम सीता भेट मिले राम सीता 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 भेट मिले राम सीता राम सीता 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 राम सीता भेट मिले राम सीता 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 राम सीता राम राम सीता बटमेल राम राम सीता राम सीता भेट मिले बाबा बाबा
मिनिट आहे हा. ऐसा मारुती उपकारी तुका लोळे चरणावरी. अर्जाचे देवावरही उपकार आहे म्हणून तुका लोळे चरणावरी. श्री रामचंद्रावरही ज्यानं उपकार केले. अहो उपकार केले म्हणजे नेमकं काय केलं? जाने सीता शोध केली, 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 जाने सीता शोध केली. उपकार केले. उपकार केले म्हणजे नेमकं काय केलं? जाणे सीता शोध केली राम सीता भेटविली. सीता शोध शेळके पाटील, सीता शोध नंतर आहे. पहिली लंका शोधली. करोनी उड्डाण करोनी उड्डाण करोनी उड्डाण करोनी उड्डाण केले लंकेचे शोधन 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 शोध. त्याच्यानंतर पहिली लंका शोध. करोनी उड्डाण केले लंकेचे शोधन. आणि मग लंकेमध्ये फिरता फिरता बिभीषणजीची भेट. आणि बिभीषणाला हनुमानजी म्हणाले आपण दोघही भाऊ भाऊच आहो पण दुर्दैवी भाऊ. म्हणजे एका भावाला अजून बापाचं दर्शन नाही आणि एका भावाला मम्मीचं नाही. मग आपण दोघही भाऊ एकमेकाला मदत करू. विभीषणा काय आज तू मला मम्मीचा पत्ता सांग, उद्या तुला पप्पा दाखवतो. आणि मग बिभीषणजीनं सांगितलं आई अशोक वनात आहे. तिथे जाण्याच्या युक्त्या प्रयुक्त्या सगळ्या सांगितल्या. हनुमानजी छोट्याशा वानराच्या पिलाच्या रूपात जातात. छोटस सीतामाई अशोक वनात अशोक वृक्षाच्या खाली. सीतेचा शोध हनुमानजीनंच का लावला? आध्यात्मिक तत्वामध्ये सीता शांती आहे, हनुमान संत आहे. आणि संताला माहिती आहे शांती तिथे आहे जिथे शोक नाही,
म्हणून त्या वनाचं नाव अशोक आहे. शांती अशोकात असते, शोकात शांती नसते. आणि त्या अशोकातल्या शांतीचा शोध संत लावत असतात. म्हणून सीता शोध केली, एक आध्यात्मिक बारकावा. दुसरं, अशोक वृक्षाच्या खाली सीतामाई बसलेल्या होत्या आणि हनुमानजी त्याच अशोक वृक्षाच्या दाट पाल्याच्या फांदीवर लपून बसले वगैरे वगैरे. आता कथा वाढवत नाही, घड्याळ झपाट्यानं पुढे गेलं. रामचंद्र गुण बरणे लागा, तुलसीजी म्हणतात रामचंद्र गुण बरणे लागा. एवढ्या अर्ध्या चौपाईवर ते गाणं आहे रवींद्र जैनचं, सुनो रे. ती अर्धीच चौपाई आहे रामायणात, पण त्याच्यावर एवढं विस्तृत गाणं लिहिलं, सुनोजी राम कहाणी. रामचंद्र गुण बरणे लागा हनुमानजी. आणि ते सुरुवात तिथून केली, दशरथ के राज दुलारे. याला म्हणतात रामचंद्र गुण बरणे लागा. दशरथ के राज दुलारे, कौशल्या के आंख के तारे, सूर्यवंशी के सूरज, रघुकुल के उजियारे. श्रीराम ने मोही पठायो. आता उशीर झाला ना आपल्याला. श्रीराम ने मोही पठायो, मैं रामदूत बना और संग लाई प्रभु मुद्रिका निशाणी. तिथे शोध लागला सीतेचा. आणि सीता शोध करून लगेच भेटवली नाही. रामचंद्र प्रभूकडे तो चुडामणी आणून दिला. चुडामणी प्रभूनं ओळखलं. इकडे सीतामाईला प्रभूची मुद्रिका, सीतेचा चुडामणी श्रीरामाला. डोळे भरून आले. हनुमान कैसे है सीता? मैं तो ब्रह्मचारी हूँ भगवान, संसारियों के सुख दुख का मुझे स्वानुभव नहीं, लेकिन ये अंजना का बेटा माँ सीता के बारे में इतना बोल सकता है कि केवल धरा की बेटी इतना दुःख सहन कर सकती है. बहुत दुःखी है मेरी माँ. असं म्हटल्यावर सुग्रीवजी उभे झाले. प्रभूजी युद्ध करना है, तयारी करो. आणि मग सैन्य घेऊन निघाले. तर एक अडचण महत्वाची आली. कोणती? आडवा समुद्र लागला, आडवा समुद्र लागला, आडवा समुद्र लागला, आडवा समुद्र लागला. नळराजा भेटाविला, नळराजा भेटविला, नळराजा भेटविला, नळराजा भेटविला. आडवा समुद्र लागला, नळराजा भेटविला, नळराजा भेटविला, नळराजा भेटविला. आडवा समुद्र लागला, नळराजा भेटविला, नळराजा भेटविला, नळराजा आपल्या राहुरी तालुक्यात पोलीस अधिकारी, यांना माहिती नाही आपले संबंध. तर तालुका त्यांच्या ताब्यात आहे. संजयजी, तुम्हाला माहित नसेल, ते फुलंब्री जवळ गाव आहे त्यांचं, वारेगाव. माझे लहानपणापासूनचे श्रोते, आता अख्खा तालुका ताब्यात आहे त्यांच्या. पहिलीला होता हा बाबा, पहिलीला. तेव्हा माझ्या कीर्तनात पुढे येऊन बसायचा. आता मोठे अधिकारी झाले. त्यांना कळलं राहुरी तालुक्यात वळणला ढोक बाबा आहे. ते 8लाच येणार होते. हो, ते समजू शकतो आम्ही. धन्यवाद आल्याबद्दल. पुन्हा एकदा साहेबांचं आपण टाळ्या वाजवून स्वागत. विठ्ठल 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 विठ्ठल.
तेव्हा समुद्र लागला अन्नळ राजा बोलाविला. आणि वेळ कमी असल्यामुळे इंगे साहेब ते लवकरच पुलाचं काम झालं. वेळ कमी आहे ना. सगळी सेना घेऊन रामचंद्रजी लंकेत गेले. आणि मग रावणाला गुप्तहेराने सांगितलं, अरे काय झोपला, पहिला आला राम रावणासी सांगती. सगळ्या लंकेत रावणाला गुप्तहेर सांगतायत, पहिला आला राम रावणासी सांगती. अरे काय निदसुरा निजलासी भूपती, अवघे लंके माझे आले रामाचे दूत. आणि मग युद्धाला सुरुवात झाली. आता एवढी वेळ नाही, एकदा रामायण ऐकायला बोलवील मी तुम्हाला. इथंच आहे सोनईला. 18 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर शंकररावजी गडाख साहेबांनी ठेवलं. रोज 6 ते 9 संध्याकाळी. आणि तेवढ्या लोकांना जेवण 9 वाजता दररोजचं. येण्या जाण्याची व्यवस्था ज्याची त्याची त्यानं करायची. मी काय उभा आहे का निवडणूक गेल्या गाड्या पाठवू तुम्हाला. आपली गंमत चालू आहे. विठ्ठल बस. युद्धामध्ये आता वाढवत नाही. इंद्रजिताची शक्ती लक्ष्मणजीला लागली. सगळे रामायण तुम्हाला माहिती आहे. सायंकाळची वेळ बरं का साहेब. आणि चिंतातूर रामचंद्र आहे. अरे नल नील जामवंत सुग्रीव अंगद हनुमान जी जी अरे सब सैनिक आए, मेरा लखन का है. अभी अभी तो युद्ध विराम हुआ सरकार, जो सब आते हैं तो लखन भैया भी आते होंगे. नहीं जाओ, इंद्रजित के साथ युद्ध करने गया है, कुछ कम ज्यादा तो नहीं हुआ. आणि म्हणून हे सगळे आले. मूर्छित पडलेला लक्ष्मण उचलला हनुमानजीनं, रामाच्या मांडीवर आणून झोपवला. सूर्य मावळला. भोवताल सगळी वानरं टेन्शनमध्ये डोक्याला हात लावून बसलेली. आणि तोंडावून हात फिरवू लागले. रामचंद्र मांडीवर डोकं घेतलं भावाचं. लक्ष्मणा, डोळे मिटलेले, जखम झालेली आहे, बेशुद्ध आहे. जगाचे अश्रू पुसणारा भगवान आहे साहेब, पण आज नापास आहे. भावासाठी रडतो. अगाध बंधुपणाची सीमा तू आदाविली सख्या उत्तमा. अरे माझा निवविला अंतरात्मा, एवढा प्रेमा वाढवला. मज लागी नवमास कष्टलास, त्या गुणी राज भोगविलास. सेवा केली 14 वर्ष, निराहार राहोनिया. नाही आठविली माता पिता सुतदारा, वैभव विषया लागो दिला नाही. थारा इंद्रिय जित धैर्य पुरायसा, बंधू दुर्लभ. प्रभूजी रडू नका. आमच्या लंकेमध्ये सुषण नावाचा वैद्य आहे, त्याला आणलं तर होईल फायदा. हनुमानजीनं आणलं. सुषण वैद्याने तपासलं. प्रभू, तुमच्या भावाला काय झालं कळतं मला, फक्त औषध माझ्याकडे नाही. कुठे मिळाल? द्रोणागिरीवर. पण अडचण एक आहे, सूर्योदयाच्या आत आलं औषध तर फायदा. कारण सूर्याचं पहिलं किरण जर पडलं, ती वनस्पती मृत अवस्थेत जाते. दिवसभर त्याचा फायदा नाही. पहिलं किरण पडलं की वनस्पती मृत अवस्थेत. हे सुषण वैद्याचं ज्ञान. म्हणून
तारीख संपली की गोळाचं पॉकेट फेकून देणे. एक्सपायर्ड डेट किती आहे? मृत अवस्था. सूर्योदयाच्या आत आलं पाहिजे. कौन जाएगा? जय श्री राम. बाबाजी निकले. हनुमान सूरज निकलने के पहले आना, सूरज निकलने के पहले नहीं आया तो लखन जिंदा नहीं मिलेगा, लखन की जान खतरे में. हनुमान सूरज निकलने के पहले आना. चिंता मत करो भगवान, मैं आने के पहले सूरज नहीं निकलेगा. आता साहेब हे बरोबर आहे का? मी स्टँडवर गेल्याशिवाय एसटी हलणार नाही. अरे एसटी हलायच्या आधी स्टँडवर जाईल म्हणणार. तसं हनुमानजी मैं सूरज निकलने के पहले आऊंगा नहीं म्हणत, मैं आने के पहले सूरज नहीं निकलेगा. कैसी बातें करते हो हनुमान? सोच समझ के बोलता हूं भगवान. जब मेरा जन्म हुआ था मेरी माँ अंजना को कहा था, माँ मुझे भूक लगी, तो माँ अंजना ने कहा था जाओ बेटा पका हुआ फल खाओ. तेव्हा सूर्याचा उदय झालता. मला वाटलं हे पिकलं सफरचंद आहे. तेव्हा खायला धावलो होतो लहानपणी. तेव्हापासून हादरते ते मला. तिकडे तिकडे महिना लागू द्या मालक, सूर्य माझ्या नादी लागणार नाही. तिथे जाऊन पाहता तर सगळ्या वल्ली सारख्या. हनुमानजीला वाटलं औषध बदलून गेलं तर, म्हणून अख्खा द्रोणागिरी उचलला. द्रोणागिरी उचलला. आता काही माणसं म्हणतात हनुमानजी बुद्धिमत्ताम वरिष्ठम. हो, त्यांना औषध ओळखता आलं नाही? ओळखता आलं साहेब, पण बुद्धिमत्ताम वरिष्ठम. हनुमानजीनं बुद्धीचा वापर केला. आता लंकेत अखंड हरिनाम सप्ताह नाही, लढाई चालू आहे. आज लक्ष्मणाच्या जीवात धोका, उद्या आणखी एखादा योद्धा मूर्छित पडल. दररोज औषधाच्या दुकानात हेलपाटे घातल्यापेक्षा दुकानच उचलून तिथं नेऊ, काला झाल्यावर आणून ठेवू. म्हणून द्रोणागिरी तानियेला, द्रोणागिरी तानियेला, द्रोणागिरी तानियेला, द्रोणागिरी तानियेला. मन वाचविला, मन वाचविला. याने सीता शोधविली, याने सीता शोधविली. जान सीता शोध गे, सीता शोध गे. राम सीता भेटविली, जान सीता शोध के, जान सीता शोध के. द्रोणागिरी जो आणला, लक्ष्मण वाचविला. आणि मग युद्ध संपलं. आणि सगळे 14 वर्षांनी साहेब रामचंद्र प्रभू सीता सगळे अयोध्येत आले. सगळी अयोध्या नाचत होती. घर आये 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 घर आये 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 घर आये लक्ष्मण राम पुरी मोआनंद भयो भगवायो. घर आए 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 घर आए 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 लक्ष्मण राम पुरी मोआनंद भयो भगवान. बात कौशल्या पूछन लागे कवलंका की बात. राम जी कहु लंका की बात, राम जी कहु लंका की बात. कितने दिन में रावण मारा लाए सीता को साथ. राम जी लाए सीता को साथ, राम जी लाए सीता को साथ. घर आए 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 घर आए 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 घर आए लक्ष्मण राम पुरी मोआनंद भयो भगवान. घर आए 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 घर आए 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 घर आए लक्ष्मण राम पुरी मोआनंद भयो भगवान. आनंद भयो भगवान. आनंदाला पारावार नाही. तेव्हा रामचंद्र प्रभूने माय कौसल्याचा हात धरला, मायचा. हनुमानजी पुढे उभं केलं. 14 वर्षांनी गेल्यावर सांगतो, मा
क्या बेटा, इनको पहचानती क्या तू? हाँ, ये तो अंजना का बेटा हनुमान है। ये अंजना का बेटा हनुमान है माँ, और मैं दुनिया का बाप, दुनिया का मालिक, ब्रह्मांड का धनी श्री राम। मैंने आपको हनुमान के सामने खड़ा क्यों किया माँ? क्यों किया बेटा? इसलिए मेरे रघुकुल की 72 पीढ़ी मेरे हनुमान का ऋण नहीं चुका सकती। ऐसा मारुती उपकारी। बस आता काही कसर ठेवली नाही, पण आम्हाला वेळ सांभाळायची सवय आहे. ज्ञानेश्वर माऊली महाराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानराज माऊली धन्य अंजनीचा सुत हनुमंत जाण सीता शोध गेली राम सीता भेटविली गीता लक्ष्मण वाचता मारुती उपकारी तुका लोय चरणावरी. झाले सेवा प्रभू चरणी समर्पण, पूर्णविराम. योग असा आला ढेंगे साहेब, 71 वर्षांनी या गावचा 50वा सप्ताह आहे हा, सुवर्ण महोत्सव. आणि जवळजवळ 30-35 वर्षे मी कीर्तन करतो नागपंचमीला, म्हणून आपली भेट झाली राहुरीत. नागपंचमी 71 वर्षाने हा श्रावण आला. श्रावण दरवर्षी येतो, पण 5 सोमवारचा श्रावण 1953 साली आला होता. 1953 साली सोमवारने श्रावणाचा प्रारंभ, सोमवारने श्रावणाचा शेवट, हा योग 71 वर्षानंतर या वर्षी आला. आणि याच वर्षी यांचा सुवर्ण महोत्सव आहे. काय योग असेल हे का नाही? 5 तारखेचा श्रावण सोमवार सुरू, 5चा पहिला, 12चा दुसरा, 19चा तिसरा, 26चा चौथा, 2 सप्टेंबरचा 5वा. पाठ केले का नाही तुम्ही? पहिला सोमवार श्रावण, 5 ऑगस्टला श्रावण लागला, पहिला सोमवार. दुसरा सोमवार 12 तारखेला आहे, तिसरा 19ला आहे, चौथा 26ला आहे, आणि शेवटचा अमावस्या 2 सप्टेंबर श्रावण संपला. असा 5 सोमवारचा श्रावण 71 वर्षांनी आला, आणि त्याच वर्षी आपला सुवर्ण महोत्सव झाला.